मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 कॅपॅसिटर्स जो 12 मार्क्ससाठी आहे, 12 मार्क्ससाठी आहे, तो सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, लॉज अँड डेफिनेशन, कुलम्ब्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स ऑर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय, परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे काय, त्याचे फॉर्म्युलाज आपण पाहिले होते, युनिट सोबत पाहिले होते. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, सापेक्ष परवानगी, ER म्हणजे काय, हा सुद्धा टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर, कॅपॅसिटर म्हणजे काय, कन्सेप्ट काय आहे, त्याची व्याख्या काय आहेत, हे आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर इज अन इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट विच इज कॅपेबल ऑफ स्टोरिंग चार्ज. कॅपॅसिटर हा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे, घटक आहे, विच इज कॅपेबल जो की क्षमता आहे त्याच्याकडे, ऑफ स्टोरिंग चार्ज, चार्ज स्टोअर करण्याचे. ऑल कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स. सर्व कॅपॅसिटरमध्ये 2 पॅरलल प्लेट जे की कंडक्टिंग असतात ते असतात. सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मटेरियल, जे इन्सुलेटिंग मटेरियलने सेपरेट केलेले असतात. ओके, इन्सुलेटिंग म्हणजे आवरणाचे इन्सुलेटिंग मटेरियल कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक, त्यांना आपण डायलेक्ट्रिकसुद्धा म्हणतो. लीड्स फॉर कनेक्शनसाठी ज्या लीड्स आहेत, तारा आहेत, त्या ब्राउट आउट फ्रॉम द 2 कंडक्टिंग प्लेट्स. ब्राउट आउट म्हणजे बाहेर आणणे, 2 कंडक्टिंग प्लेट्समधून ते बाहेर आणले जातात कनेक्शनसाठी, ॲज शोन इन फिगर 3.3.1a. ओके, फिगर 3.3.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे द ॲबिलिटी ऑफ ए कॅपॅसिटर टू स्टोअर चार्ज इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटन्स. ओके, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कॅपॅसिटरची क्षमता, चार्ज स्टोअर करण्याच्या कॅपॅसिटरच्या क्षमतेला आपण कॅपॅसिटन्स म्हणतो. ठीक आहे, इथे पहा फिगर 3.3.1 ए, कन्स्ट्रक्शन ऑफ बेसिक कॅपॅसिटर. इथे पाहू शकतो आपण, लीड आहेत सर्वप्रथम, लीड्स फॉर कनेक्शन. ठीक आहे, कंडक्टिंग प्लेट्स, हे 2 कंडक्टिंग प्लेट्स आहेत, पॅरलल आहेत, एकमेकाला समांतर आहेत. ओके, त्यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, डायलेक्ट्रिक इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून काम करतो, डायलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलेलं आहे. फिगर बी मध्ये पहा, फिगर बी फिक्स्ड कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. फिगर 3.3.1 ए आणि बी. तर इथं पहा टाईप्स अँड सिम्बॉल्स, कॅपॅसिटरचे टाईप्स आणि त्याचे चिन्ह, सिम्बॉल्स. द कॅपॅसिटर्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. कॅपॅसिटर हे मुख्यत्वे 2 कॅटेगरीमध्ये त्यांचं वर्गीकरण होतं. फिक्स्ड कॅपॅसिटर, दुसरा आहे तो व्हेरिएबल कॅपॅसिटर्स. द कॅपॅसिटन्स ऑफ ए फिक्स्ड कॅपॅसिटर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजेच फिक्स्ड कॅपॅसिटरची जी चार्ज स्टोअर करण्याची क्षमता आहे ती स्थिर असते, कॉन्स्टंट असते. व्हाईल वेअर ॲज दॅट ऑफ व्हेरिएबल कॅपॅसिटर विल बी ॲडजस्टेबल. ओके, जसे की व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये तो आपण ॲडजस्ट करू शकतो. फिगर 3.3.1 बी शोज द सिम्बॉल ऑफ फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॅपॅसिटन्स. ओके, इथं पाहू शकतो आपण फिगर 3.3.1 बी मध्ये सिम्बॉल्स दाखवलेले आहेत फिक्स्ड कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 3.3.1 कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स म्हणजे काय पहा. अ कॅपॅसिटर और कंडेन्सर इज फॉर्म्ड इफ 2 कंडक्टिंग सरफेसेस और प्लेट्स आर सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मीडियम कॉल्ड डायलेक्ट्रिक. ओके, कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर हा फॉर्म केलेला असतो, बनवलेला असतो, जर 2 कंडक्टिंग सरफेसेस, म्हणजे सरफेस म्हणजे पृष्ठभाग, 2 कंडक्टिंग सरफेसेस और प्लेट्स किंवा प्लेट्स आर सेपरेटेड, त्यांना सेपरेट केलेलं असतं, बाय अन इन्सुलेटिंग मीडियम. ओके, बाय अन इन्सुलेटिंग म्हणजे आवरणाचे मीडियम, माध्यम, कॉल्ड डायलेक्ट्रिक. मग हवा ही सुद्धा काय, इन्सुलेटिंग मीडियम आहे. हवेच्याद्वारे पण आपण 2 प्लेट्स, 2 सरफेसेस सेपरेट करू शकतो. ठीक आहे, त्यालाच आपण डायलेक्ट्रिक सुद्धा म्हणतो. तर पहा, द सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॅपॅसिटर इज शोन इन फिगर 3.3.2a. सोप्या पद्धतीने बांधणी जी आहे कॅपॅसिटरची ती फिगर 3.3.2a मध्ये दाखवलेली आहे. द मटेरियल युज्ड ॲज डायलेक्ट्रिक मीडियम आर मायका, ग्लास, पॅराफिन पेपर,
पॉलिस्टिरीन, ऑइल एट्सेट्रा हे सर्व काय आहेत डायलेक्ट्रिक माध्यमं आहेत, मीडियम आहेत. ओके, मायका, ग्लास, पॅराफिन पेपर, पॉलिस्टिरीन, ऑइल एट्सेट्रा. समटाइम्स एअर, काही वेळा हवा इज यूज्ड ॲज डायलेक्ट्रिक बिटवीन प्लेट्स. काही वेळा हवा ही सुद्धा डायलेक्ट्रिक माध्यम म्हणून दोन प्लेटच्या मध्ये वापरली जाते. सच कॅपॅसिटर्स आर कॉल्ड ॲज एअर डायलेक्ट्रिक कॅपॅसिटर. अशा कॅपॅसिटर्सला आपण काय म्हणतो, एअर डायलेक्ट्रिक कॅपॅसिटर्स म्हणतो. द कॅपॅसिटन्स इज डिफाइन्ड ॲज द प्रॉपर्टी ऑफ ए कॅपॅसिटर टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ स्टॅटिक चार्ज. कॅपॅसिटन्स म्हणजे काय, जसा की रेजिस्टन्स असतो, रेजिस्टरचा एक प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स, तसंच कॅपॅसिटरचा हा एक प्रॉपर्टी आहे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स म्हणजे क्षमता आहे स्थिर चार्ज स्टोअर करण्याचे इलेक्ट्रिक ऊर्जेचे. पहा, द कॅपॅसिटन्स इज डिफाइन्ड ॲज द प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, ऑफ ए म्हणजे चे, ऑफ म्हणजे चे, कॅपॅसिटरचे एक गुणधर्म आहे टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी. ओके, विद्युत एनर्जी स्टोअर करण्याचे, साठवण्याचं एक गुणधर्म आहे कॅपॅसिटरचा, त्यालाच आपण कॅपॅसिटन्स म्हणतो. इन द फॉर्म ऑफ स्टॅटिक चार्ज, चार्जच्या स्वरूपात स्टोअर करणे. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स ऑफ ए कॅपॅसिटर. ओके, ह्याला असं सुद्धा म्हणतो आपण, अशा सुद्धा प्रकारे याची व्याख्या करता येते. द अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस. ओके, चार्ज प्रोड्यूस करण्याची जी अमाऊंट आहे किंवा गरज आहे, अ युनिट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स, म्हणजेच युनिट पोटेन्शियल डिफरन्स जो आहे प्लेट्समधला ऑफ ए कॅपॅसिटरचा. द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. कॅपॅसिटन्स युनिट काय आहे, फॅरेड. जसं की रेजिस्टन्स युनिट ओहम आहे, तसा कॅपॅसिटन्सचा युनिट आहे फॅरेड. ओके, इथं पाहू शकतो कन्स्ट्रक्शन ऑफ कॅपॅसिटर. हे टू कंडक्टिंग प्लेट्स आहेत, त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवलेलं आहे. ए आणि बी हे प्लेट्स आहेत. ओके, आता हे जे लीड्स आहेत ते एक्सटर्नल कनेक्शन फॉर द युजर, एक्सटर्नल कनेक्शन करण्यासाठी बाहेर हे लीड आणलेले आहेत. ठीक आहे, फिगर ए कन्स्ट्रक्शन ऑफ ए कॅपॅसिटर. आता फिगर बीमध्ये जो दाखवला आहे तो एअर ॲक्ट ॲज अ डायलेक्ट्रिक कॅपॅसिटर विथ एअर ॲक्टिंग ॲज अ डायलेक्ट्रिक. हवा आहे याच्यामध्ये. ओके, कोणताही डॅश किंवा डॉटेड पोर्शन नाही. याचा अर्थ काय, हा एअर कॅपॅसिटर आहे, एअर डायलेक्ट्रिक कॅपॅसिटर आहे. प्लेट ए आणि बी दाखवलेले आहेत. फिगर बी कॅपॅसिटर विथ एअर ॲक्टिंग ॲज अ डायलेक्ट्रिक. फिगर 3.3.2. आता पहा 3.3.2 रिलेशन बिटवीन चार्ज अँड अप्लाइड व्होल्टेज. आता संबंध काय आहे बिटवीन चार्ज आणि अप्लाइड केलेल्या व्होल्टेजमध्ये. गिव्ह एक्सप्रेशन फॉर रिलेशन बिटवीन चार्ज, अप्लाइड व्होल्टेज अँड कॅपॅसिटन्स. ह्यांच्यातील एक्सप्रेशन द्या, समीकरण सांगा, संबंधातील समीकरण सांगा चार्ज, अप्लाइड व्होल्टेज आणि कॅपॅसिटन्समधला. अशा प्रकारचा प्रश्न विंटर 9 4 मार्क्ससाठी विचारला होता. द चार्ज ऑन ए कॅपॅसिटर, कॅपॅसिटरवरती भार. चार्ज म्हणजे काय, भार. ओके, द चार्ज ऑन ए कॅपॅसिटर इज प्रोपोर्शनल, तो प्रोपोर्शनल आहे, व्यस्त आहे, टू द एक्सटर्नली अप्लाइड व्होल्टेज. ओके, बाहेरनं अप्लाय केलेल्या व्होल्टेजवरतीच कॅपॅसिटरचा चार्ज अवलंबून आहे, अक्रॉस इट. ओके, देअरफॉर क्यू प्रोपोर्शनल व्ही, चार्ज प्रोपोर्शनल टू व्ही. एक्सप्रेशन नंबर 3.3.1 म्हणजे चार्ज आणि व्होल्टेजमधला हा फरक झाला किंवा संबंध झाला, रिलेशन झालं. ऑर क्यू इक्वल्स टू सी व्ही, ऑर क्यू इक्वल्स टू सी व्ही. एक्सप्रेशन नंबर 3.3.2 वेअर सी इक्वल्स टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, अवलंबून राहण्याचं जी स्थिरता आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजेच तो सी दिलेला आहे. अँड कॉल्ड ॲज कॅपॅसिटन्स, आणि त्याला आपण कॅपॅसिटन्स सी सुद्धा म्हणतो. देअरफॉर कॅपॅसिटन्स सी इक्वल्स टू क्यू छेद व्ही. अंशात काय येईल, चार्ज छेदात व्होल्टेज. एक्सप्रेशन नंबर 3.3.3 डेफिनेशन अँड युनिट ऑफ कॅपॅसिटन्सेस. डेफिनेशन अँड युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. Thus, the capacitance is defined as the ratio of charge Q needed to be acquired in order to attain a potential difference of 1 volt between the plates. ठीक आहे, thus कॅपॅसिटन्स अशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. द रेशो ऑफ चार्ज Q, रेशो आहे चार्ज Q needed to acquired in order to attain. ओके, needed to acquired करण्याची गरज, इन ऑर्डर टू अटेन म्हणजे मिळवणे, अ पोटेन्शियल डिफरन्स एक पोटेन्शियल फरक, संभाव्य डिफरन्स, संभाव्य फरक मिळवण्यासाठी जो अक्वायर केलेला चार्ज, गरजेचा चार्ज जो आहे त्याचा, आणि ऑफ 1 व्होल्ट बिटवीन द प्लेट्स. ओके, 1 व्होल्ट बिटवीन द प्लेट्स, एक व्होल्टेज आहे दोन प्लेट्समधला, हा यांचा रेशो म्हणजेच काय आहे कॅपॅसिटन्स. ऑर इट इज द चार्ज रिक्वायर्ड पर युनिट पोटेन्शियल.
प्रति युनिट पोटेन्शियलला चार्ज जो गरजेचा आहे तो म्हणजेच कॅपॅसिटन्स. द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरेड. कॅपॅसिटन्सचं एकक जे आहे ते फॅरेड आहे. डेफिनेशन ऑफ 1 फॅरेड. मग आता 1 फॅरेड म्हणजे काय? 1 फॅरेड कॅपॅसिटन्स इज डिफाइन्ड ॲज the capacitance which needs a charge of 1 coulomb to obtain a potential difference of 1 volt across the plates. ठीक आहे. प्लेटच्या भोवती 1 व्होल्टेजचा पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी 1 कुलमचा चार्ज जो लागतो त्यालाच आपण 1 फॅरेड म्हणतो. 1 फॅरेड कॅपॅसिटन्स इज डिफाइन्ड ॲज द कॅपॅसिटन्स विच नीड्स. कॅपॅसिटन्स म्हणजे क्षमता आहे चार्ज स्टोअर करण्याची. ओके. विच नीड्स ज्याला गरज असते चार्ज ऑफ 1 कुलम, एका कुलम चार्जची गरज असते टू ऑप्टेन म्हणजे मिळवण्यासाठी. काय मिळवण्यासाठी? अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट अक्रॉस इट्स प्लेट्स. यालाच आपण 1 फॅरेड ऑफ कॅपॅसिटन्स असे म्हणतो. 1 फॅरेड कॅपॅसिटन्स असे म्हणतो. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज, सर्व प्रायोगिक पर्पजसाठी, हेतूसाठी, द फॅरेड इज टू लार्ज. फॅरेड हा अतिशय लार्ज आहे युनिट. हेन्स कॅपॅसिटन्स इज एक्सप्रेस्ड इन मायक्रोफॅरेड. म्हणून कॅपॅसिटन्स जे आहेत ते मायक्रोफॅरेड, म्यू एफ, नॅनोफॅरेड, एन एफ और पिकोफॅरेड पी एफ मध्ये आपण काय करतो? दर्शवतो, एक्सप्रेस करतो. नेहमी पहा कॅपॅसिटर हे 100 मायक्रोफॅरेड, 47 मायक्रोफॅरेड, 4.7 मायक्रोफॅरेड, 10 मायक्रोफॅरेड, मायक्रोफॅरेडमध्ये आपल्याला सहसा कॅपॅसिटर्स पाहायला मिळतात किंवा नॅनोफॅरेड, पिकोफॅरेडमध्ये पाहायला मिळतात. का असं का? तर सर्व प्रॅक्टिकल हेतूसाठी द फॅरेड इज टू लार्ज. ओके. एक फॅरेड जो आहे तो अतिशय मोठा आहे युनिट. हेन्स कॅपॅसिटन्स, म्हणून कॅपॅसिटन्स इज एक्सप्रेस्ड इन मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड और पिकोफॅरेड, वेअर 1 पिकोफॅरेड इक्वल्स टू 10⁻12. म्हणजे 1 पिकोफॅरेड म्हणजे 10⁻12 फॅरेड. ठीक आहे. मग 1 नॅनोफॅरेड म्हणजेच 10⁻9 म्हणजेच 1 नॅनोफॅरेड म्हणजे 10⁻9 फॅरेड. अँड 1 मायक्रोफॅरेड इक्वल्स टू 10⁻6 फॅरेड. 1 मायक्रोफॅरेड म्हणजेच 10⁻6 फॅरेड. अशा पद्धतीने 1 फॅरेडची आपण डेफिनेशन इथं केलेली आहे. तर पहा सिलेबस टॉपिक 3.3.3 कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेटचा पॅरलल प्लेटचे जे कॅपॅसिटर आहेत त्यांचा कॅपॅसिटन्स युनिफॉर्म डायलेक्ट्रिक मिडियम, की जिथं युनिफॉर्म म्हणजे एक समान डायलेक्ट्रिक मीडिया आहे, माध्यम आहे, अशा कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स पहा. लेट समजा व्ही इक्वल्स टू पी डी, पोटेन्शियल डिफरन्स. पी डी म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॅरलल प्लेट ऑफ ए फुल्ली चार्जड कॅपॅसिटर. फुल्ली चार्जड कॅपॅसिटर असतील तर त्या कॅपॅसिटरच्या प्लेटमधील, दोन्ही प्लेटमधील संभाव्य क्षमता म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स यांचा जो फरक आहे तो व्ही आहे असा समजा. ए इक्वल्स टू एरिया ऑफ ईच प्लेट इन मीटर स्क्वेअर. ओके. ए म्हणजेच काय? प्रत्येक प्लेटचा म्हणजे एका प्लेटचा एरिया जो आहे, क्षेत्र जे आहे ते मीटर स्क्वेअर आहे. दुसऱ्या पण प्लेटचा एरिया काय असेल? मीटर स्क्वेअरमध्ये असेल. ठीक आहे. तर पहा स्मॉल डी इक्वल्स टू सेपरेशन बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स इन मीटर. ठीक आहे. आता स्मॉल डी जो आहे तो डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स. के इक्वल्स टू रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजेच सापेक्ष परवानगी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे सापेक्ष परवानगी ऑफ डायलेक्ट्रिक युज्ड. जो डायलेक्ट्रिक तुम्ही यूज केलेला आहात त्या डायलेक्ट्रिकचं सापेक्ष परवानगी आहे के. डायलेक्ट्रिक ऑफ परमिटिव्हिटी ई आर. डायलेक्ट्रिक ऑफ परमिटिव्हिटी ई आर. ओके. आता एरिया ऑफ इच प्लेट्स इज एरिया मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ इच प्लेट एरिया मीटर स्क्वेअर. ठीक आहे. इथे 2 प्लेट आहेत ए आणि बी. 2 प्लेटमधील डिस्टन्स स्मॉल डी दिलेला आहे जो की मीटरमध्ये आहे फक्त. इथे पहा इथे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्ज आहेत. अ चार्जड पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हा चार्जड पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. फिगर 3.3.3 अ चार्जड कॅपॅसिटर. आता इथं पहा डेरिवेशन उत्खनन. लेट द चार्ज स्टोअर्ड बाय प्लेट ए बी क्यू कुलम. ओके. प्लेट एने स्टोअर केलेले चार्ज जे आहेत ते ए कुलम आहेत किंवा क्यू कुलम आहेत. ओके. सॉरी क्यू कुलम आहेत. दिस विल फोर्स अँड इलेक्ट्रिक फ्लक्स साय. हे फोर्स आहेत इलेक्ट्रिक फ्लक्स साय थ्रू द डायलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट्स. इलेक्ट्रिक प्रवाह जो आहे साय तो डायलेक्ट्रिक मीडियममधून प्रवाहित होण्यासाठी हा फोर्स आहे. ठीक आहे. म्हणजेच तो फोर्स करतो. देअरफॉर साय इक्वल्स टू क्यू. म्हणजेच जितका कुलम असेल तितका फोर्स असेल. ठीक आहे. म्हणून देअरफॉर साय इक्वल्स टू म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू कुलम. द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी इक्वल्स टू साय डिवायडेड बाय ए. आता डेन्सिटी आहे
घनता आहे म्हणजे एरिया येईल. मग डेन्सिटी डी इक्वल्स टू इलेक्ट्रिक फ्लक्स डिवायडेड बाय ए. आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स साय म्हणजेच क्यू दाखवला आहे, म्हणजेच सायच्या ऐवजी क्यू हे एक्सप्रेशन नंबर 3.3.4मध्ये ठेवू. क्यू छेद ए. ठीक आहे, म्हणजेच डेन्सिटी काय झाला क्यू छेद ए. अँड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई, इलेक्ट्रिक क्षेत्राची जी तीव्रता आहे ई, व्ही डिवायडेड बाय स्मॉल डी. ओके, व्ही छेद स्मॉल डी व्होल्ट्स divided by small d volts per meter 3.3.5. The relation between E and D is given by D equals to epsilon E. D म्हणजेच काय डेन्सिटी, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. E म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, त्यांच्यामध्ये कोण आला एप्सिलॉन. एक्सप्रेशन नंबर 3.3.6. सबस्टिट्युटिंग द एक्सप्रेशन ऑफ E and D वी गेट. E आणि Dचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल Q छेद A बरोबर एप्सिलॉन व्ही छेद डी, व्ही छेद स्मॉल डी. एक्सप्रेशन नंबर 3.3.7. रिअरेंजिंग वी गेट. रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल. ओके, कूलम जो आहे त्याच्याकडे व्होल्ट्स घ्या आणि इथे डिस्टन्स जो आहे त्याच्याकडे एरिया हा पुट करा, म्हणजेच विरुद्ध होईल. रिअरेंज केल्यानंतर आपल्याला कूलम छेद व्होल्टेज बरोबर एप्सिलॉन इंटू एरिया छेद डिस्टन्स 3.3.8. बट वी हॅव ऑलरेडी डिफाइंड क्यू डिवायडेड बाय व्ही इक्वल्स टू सी. परंतु आपण ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे कूलम छेद व्होल्ट बरोबर सी कॅपॅसिटन्स असतो. म्हणून ह्या डाव्या बाजूची जी टर्म आहे क्यू छेद व्ही त्याऐवजी आपण सी पुट करूयात. म्हणजेच काय येईल सी इक्वल्स टू क्यू छेद व्ही इक्वल्स टू एप्सिलॉन एरिया छेद डिस्टन्स. सबस्टिट्युटिंग एप्सिलॉन इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर. ओके, परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस आणि परमिटिव्हिटी इन रिलेशन म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ठीक आहे, म्हणजेच ॲप्सिलॉनच्या ऐवजी फक्त ॲप्सिलॉनच्या ऐवजी आपण ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर जर पुट केलं तर काय मिळेल सी इक्वल्स टू ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर एरिया ए डिवायडेड बाय डी फॅरड. एक्सप्रेशन नंबर 3.3.9. आता फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ सी. कॅपॅसिटन्सच्या किमतीवरती असे कोणते घटक परिणाम करतात. इक्वेशन 3.3.9 टेल्स अस, आपणाला असं सांगतो की द कॅपॅसिटन्स सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ प्लेट. कॅपॅसिटर सी हा डायरेक्टली अवलंबून आहे एरिया ऑफ प्लेटच्या, एरिया ऑफ प्लेट्स अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ई आर. अँड सापेक्ष परवानगी ई आरवरती तो डायरेक्टली अवलंबून आहे ऑफ द डायलेक्ट्रिक मटेरियल. अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि तो व्यस्त प्रमाणात आहे टू द डिस्टन्स बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट्स, टू द डिस्टन्स डी बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट्स. ओके, आणि तो इन्व्हर्सली म्हणजेच व्यस्त प्रमाणात आहे दोन प्लेटच्या डिस्टन्स डीमध्ये. ओके, अशा पद्धतीने एक्सप्रेशन नंबर 3.3.9 हा पहा, पुढे पहा फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ सी कसा असतो. ठीक आहे, हे आपल्याला दाखवतो. हे दोन फॅक्टर आहेत. ठीक आहे, एरिया ऑफ कॅपॅसिटर अँड डिस्टन्स बिटवीन द कॅपॅसिटर. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल 3.3.1. For a parallel plate capacitor having an area of 20 centimeter square and separation between the plates to be 4 mm, calculate the capacitance if the relative permittivity ER of the dielectric material is used is 5. आता पहा, for a parallel plate capacitor having an area of 20 centimeter square, 20 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया आहे कॅपॅसिटर प्लेटचा. अँड सेपरेशन बिटवीन प्लेट्स म्हणजे स्मॉल डी दिलेला आहे. सेपरेशन बिटवीन प्लेट्स टू बी 4 mm, 4 mmचाच फक्त अंतर आहे. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स इफ, कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचं आहे इफ द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ई आर ऑफ द डायलेक्ट्रिक मटेरियल यूज्ड इज 5. आत्ताच आपण फॉर्म्युला हा डिफाईन केला होता सी इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर इंटू ए डिवायडेड बाय डी. आता पहा ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट केल्यानंतर देअरफॉर सी इक्वल्स टू 5 इंटू 8.854 एप्सिलॉन नॉट जो आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट घ्यायची आहे. म्हणजेच परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस जे आहे 8.854 इंटू 10⁻12. ओके, 10⁻12. ठीक आहे, गुणिले 5 म्हणजेच काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ई आर. ओके, 5 इंटू 8.854 इंटू 10⁻12 इंटू 20 काय आहे एरिया दिला आहे प्लेटचा, परंतु सेंटीमीटरमध्ये आहे. त्याला मीटरमध्ये केल्यानंतर म्हणजेच 10⁻4 येईल. 20 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे 4 mm. ओके, mmचं मीटरमध्ये करत असताना 100ने त्याला भागलेलं आहे, 1000ने भागलेलं आहे. म्हणून
4 इंटू 10⁻³ म्हणजे 4 गुणिले 10⁻³ हे सर्व कॅल्क्युलेशन्स, हे कन्व्हर्जन्स हे आलेच पाहिजेत. सोपे अगदी गणित असतात, सोपे एक्झाम्पल्स असतात. ह्या कन्व्हर्जन्समुळे आपणाला ते सॉल्व्ह करता येत नाहीत. हे कन्व्हर्जन्स आलेच पाहिजेत. सेंटीमीटरचं मीटरमध्ये, मिलीमीटरचं परत मीटरमध्ये हे कन्व्हर्जन करून घ्या. ओके, मग आपल्याला काय मिळेल? 2.2135 इंटू 10⁻11. आता 10⁻11 आहे, परंतु 10⁻12 करायचं असेल तर एक घर डावीकडे सरकवल्यानंतर, म्हणजेच इथं 2.2 होता, तर आता काय होईल? 22.13 गुणिले 10⁻12 म्हणजे पिकोफॅरडमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळेल. 22.13 पिकोफॅरड. पिको म्हणजेच काय? गुणिले 10⁻12 हे आन्सर असेल. सिलेबस टॉपिक 3.3.4 मीडियम पार्शली एअर म्हणजे हाफ एअर हा मीडियम असेल आणि हाफ हा डायलेक्ट्रिक कोणताही मटेरियल असेल तर काय असतं पहा. जर द डायलेक्ट्रिक मीडियम इज पार्शली एअर अँड पार्शली डायलेक्ट्रिक, म्हणजे पार्शली हवा आहे, माध्यम आहे, आणि पार्शली एखादं मटेरियल आहे, ठीक आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, देन द कन्स्ट्रक्शन ऑफ कॅपॅसिटर इज जस्ट शोन इन फिगर 3.3.4a. मग याची जी बांधणी आहे कॅपॅसिटरची ती फिगर 3.3.4a मध्ये दाखवल्याप्रमाणे, अँड द एक्सप्रेशन फॉर इट्स कॅपॅसिटन्स विल बी डिफरंट दॅन दॅट ऑब्टेन्ड अर्लियर. म्हणजे याच्यापूर्वी जे आपण मिळवलं होतं कॅपॅसिटन्सचं जे एक्सप्रेशन, त्याच्यापेक्षा याचं एक्सप्रेशन समीकरण असणार आहे, वेगळं असणार आहे. लेट द डायलेक्ट्रिक मटेरियल हॅज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ER. जो डायलेक्ट्रिक मटेरियल आहे त्याची सापेक्ष परवानगी ER आहे असं समजा. अँड लेट इट्स थिकनेस बी D1, आणि त्याची जाडी जी आहे ती D1 आहे असं पकडा, ठीक आहे. मग लेट द थिकनेस ऑफ एअर सेपरेशन बी D2. हवेचं जे थिकनेस आहे, जाडी आहे, जी सेपरेशन आहे ती D2 आहे असं समजा. अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी B1. हवेची सापेक्ष परवानगी किती आहे? 1. दिस अरेंजमेंट इज इक्विव्हॅलंट टू 2 कॅपॅसिटर C1 अँड C2. ही जी अरेंजमेंट आहे ती समतुल्य आहे 2 कॅपॅसिटर C1 आणि C2च्या. इथं पाहू शकतो आपण, एक कॅपॅसिटर C1 जो आहे तो डायलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ज्याची जाडी D1 आहे, आणि दुसरा जो मटेरियल आहे हवा की ज्याची जाडी आहे D2, म्हणजेच तो C2 आहे, कॅपॅसिटर C2 तयार होईल. कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन फिगर 3.3.4. म्हणजेच हे 2 कॅपॅसिटर एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट असल्यासारखे वागतील. ओके, फिगर ए कन्स्ट्रक्शन विथ मीडियम पार्शली एअर, म्हणजेच निम्मा पार्ट जो आहे म्हणजे विभाजनाने, पार्शली म्हणजे विभागून, ठीक आहे, हवेने विभागलेला आहे दुसरा आहे जो डायलेक्ट्रिक, आणि त्याचं समतुल्य सर्किट, इक्विव्हॅलंट सर्किट हे असं होईल 2 कॅपॅसिटर एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट केल्यासारखे. फिगर 3.3.4 द व्हॅल्यूज ऑफ कॅपॅसिटर C1 अँड C2 आर. मग C1 आणि C2च्या व्हॅल्यूज काय येतील? C1 = ε0 ε r a /D1, कारण हा डायलेक्ट्रिक मटेरियलनं बनला आहे. ह्याच्यामध्ये सापेक्ष जी परमिटिव्हिटी आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे जी आहे, परंतु जे एअर जे मीडियम आहे त्याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 आहे, म्हणून इथं ER ॲब्सेंट येईल किंवा एकच असेल, ठीक आहे. C2 = E0 इंटू a /D2. एक्सप्रेशन नंबर 3.3.10 3.3.11 वेअर ए इज द एरिया ऑफ ईच मेटल प्लेट. ए जो आहे तो प्रत्येकी मेटल प्लेटचा एरिया आहे, क्षेत्र आहे. द टोटल कॅपॅसिटन्स C इज द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर्स C1 अँड C2. मग टोटल कॅपॅसिटन्स C जो असेल तो दोन्ही कॅपॅसिटन्सची काय असेल? बेरीज असेल. ओके, हे महत्त्वाचं आहे पहा. मग सिरीज कॅपॅसिटर्समध्ये असताना फॉर्म्युला काय तयार होईल? ओके, टोटल कॅपॅसिटन्स C = C1 गुणिले C2 अंशातील छेदात C1 + C2 3.3.12. बाय सबस्टिट्युटिंग इक्वेशन 3.3.10 and 3.3.11 we can obtain the value of C. ओके, 3.3.10 आणि 3.3.11 मध्ये दाखवलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये C ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला असं मिळेल C = C1 C2 ε0 εr a /D1 इंटू ε0 a /D2. म्हणजे हा C1 हा C2 अंशात गुणाकार झाला, छेदामध्ये या दोघांची बेरीज ε0 εr a /D1 प्लस ε0 a /D2. ठीक आहे, छेदात काय झाली? C1 आणि C2 ची व्हॅल्यू ज्या आहेत 3.3.10 आणि 3.3.11 मध्ये मिळाल्याप्रमाणे त्या पुट केल्या. ओके, आता हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं म्हणजे तिरकस गुणाकार केला, ओके, इथे छेदामध्ये पण परत तिरकस गुणाकार केला तर आपल्याला अशा पद्धतीच्या व्हॅल्यू मिळतील. E0² जे E0चा वर्ग होईल अंशात गुणाकार झाल्यानंतर. ER इथे एकदाच आहे. a² म्हणजे एरियाचा परत स्क्वेअर होईल, छेद D1 गुणिले D2. हा छेद D1 गुणिले D2 इथंच राहील.
आता टोटल छेद जो आहे ही टर्म अंशातली झाली, अंशातली टर्म सॉल्व केली. हा टोटल छेद जो आहे त्याच्या खाली पहा ॲप्सिलॉन नॉट ए हा कॉमन येईल, ॲप्सिलॉन नॉट ए या दोन्ही टर्ममधून. मग शिल्लक काय राहील, ई आर छेद डी वन प्लस 1/d2, ई आर छेद डी वन प्लस 1/d2 कंस पूर्ण. ओके, ठीक आहे. मग पुन्हा पहा ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर ए डिवायडेड बाय म्हणजे छेद अंशात छेद d1 d2 छेद ॲप्सिलॉन आर d2 प्लस d1 तिरकस गुणाकार छेद d1 d2. ओके, सी इक्वल्स टू ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर ए छेद ई आर d2 प्लस d1. एक्सप्रेशन नंबर 3.3.13. तर पहा याच्यावरती टोटल आता जो कॅपॅसिटन्स असेल तो काय मिळेल आपल्याला, ई नॉट ई आर ए डिवायडेड बाय ई आर d2 प्लस d1. Example number 3.3.2, calculate the capacitance of parallel plate capacitor if two plates 60 cm into 60 cm separated by the dielectric of 1.5 mm and relative permittivity that is 3.5. If the potential difference of 100 volt is applied between the plate, calculate charge, electric flux density. चार्ज म्हणजेच क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे डी कॅल्क्युलेट करायचा आहे, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे ई कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत, सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये दिल्या आहेत, त्यांना मीटरमध्ये पहिल्यांदा कन्वर्जन करून घ्या. सोल्युशन गिवन लेंथ इक्वल्स टू 60 सेंटीमीटर इक्वल्स टू 0.6 सेंटीमीटर. इथं पहा सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन केलं आहे. विड्थ म्हणजे जाडी 60 सेंटीमीटर इक्वल्स टू 0.6 मीटर. डी डिस्टन्स दिलेला आहे 1.5 मिलीमीटर इक्वल्स टू 1.5 × 10⁻³ मीटर. याचं सुद्धा कन्वर्जन मीटरमध्ये केलं आहे. ई आर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 3.5, व्होल्टेज दिलं आहे 100 व्होल्ट. तर आता इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या असताना आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, चार्ज म्हणजेच क्यू, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच कॅपिटल डी, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजेच कॅपिटल ई कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, इथं पहा सर्वप्रथम कॅपॅसिटन्स सी कॅल्क्युलेट करूयात. कॅपॅसिटन्स सी इक्वल्स टू ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर ए डिवायडेड बाय डी. हा मूळ फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्सचा. तो काय येईल पहा, ॲप्सिलॉन नॉट म्हणजेच काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस की ज्याची व्हॅल्यू आपल्याला 8.854 × 10⁻12 10⁻12 ही कॉन्स्टंटच ठेवायचे, पाठच करायचे, गुणिले 3.5 हा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ई आर दिला आहे, गुणिले एरिया किती आहे, लांबी गुणिले रुंदी 0.6 × 0.6 डिवायडेड बाय 1.5 × 10⁻³ भागिले 1.5 गुणिले 10⁻³ हे डिस्टन्स आहे दोन प्लेटमधील, जो की 1.5 mm दिला होता, त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये केलं. मग कॅपॅसिटन्स सी काय मिळेल, 7.44 × 10⁻9 फॅरेड म्हणजे 7.44 नॅनो फॅरेड असं असेल. ओके, मग चार्ज आपल्याला मिळेल, चार्ज म्हणजेच काय, क्यू इक्वल्स टू सी × व्ही. ओके, म्हणजेच चार्ज म्हणजेच काय, कॅपॅसिटन्स जो आला आहे त्याला गुणिले व्होल्टेज केला की चार्ज मिळेल. बरोबर 7.44 × 10⁻9 × 100 केल्यानंतर आपल्याला 7.44 × 10⁻7 म्हणजेच 100 म्हणजेच 10⁻². ठीक आहे. आता इथं अंशात काय होईल, बेरीज होईल. बेरीज म्हणजेच काय, -9 आणि इथे +2, -9 + 2 -7 येईल, म्हणजेच 7.44 × 10⁻7 कुलम हे चार्ज मिळाला. आता इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय ए, 7.44 × 10⁻7 डिवायडेड बाय 0.6 × 0.6. ओके, कुलम छेद एरिया आपण ठेवले असता आपल्याला काय मिळेल, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी विद्युत प्रवाहाची जी घनता आहे ती 2.066 × 10⁻6 सेंटीमीटर कुलम पर मीटर स्क्वेअर युनिट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचं, कुलम पर मीटर स्क्वेअर हा आपल्याला मिळेल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विद्युत क्षेत्राची तीव्रता डी इक्वल्स टू ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर ई. ओके, हा फॉर्म्युला आहे, परंतु आपल्याला ई पाहिजे आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इंटेन्सिटी, म्हणून ई इकडे घेतला, बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना तो असं येईल आणि डी जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना असा होईल. ठीक आहे. मग पहा ई देअरफॉर ई इक्वल्स टू डी छेद ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर दिलेले व्हॅल्यूज आपण ठेवल्यानंतर डी जो आहे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आत्ताच फाइंड आउट केला होता, 2.066 × 10⁻6 छेद 8.854 × 10⁻12. ओके, फ्री स्पेस परमिटिव्हिटी ह्याची व्हॅल्यू जी कॉन्स्टंट ठेवायची × 3.5 ई आर म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळेल 66,768.81 न्यूटन पर कुलम. ओके, 66,768.81 न्यूटन कुलम. अशा पद्धतीने
अजून एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल 3.3.3. अ कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ टू पॅरलल प्लेट्स 0.5 mm अपार्ट. अपार्ट म्हणजे दूर आहे इन एअर, अँड ईच ऑफ इफेक्टिव्ह एरिया 500 सेंटीमीटर स्क्वेअर इज कनेक्टेड टू 500 व्होल्ट DC. कॅल्क्युलेट कॅपॅसिटन्स चार्ज. सोल्युशन, पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट जे आहे तो एअर कॅपॅसिटरचा आहे. डिस्टन्स किती दिलं आहे 0.5 mm अँड 500 सेंटीमीटर स्क्वेअर. व्होल्टेज किती आहे 500 व्होल्ट DC. ठीक आहे. तर आता इथं पहा कॅपॅसिटन्स आणि चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट आहे फाइंड कॅपॅसिटन्स. C इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R इंटू A डिवायडेड बाय D. एप्सिलॉन नॉट आपल्याला जो फ्री स्पेसचा परमिटिव्हिटी आहे, परवानगी आहे, ती कॉन्स्टंट ठेवायची आहे 8.854 इंटू 10⁻12. एप्सिलॉन R इक्वल्स टू 1. एअर कॅपॅसिटर असल्यामुळे सापेक्ष परवानगी जी आहे एप्सिलॉन नॉट R म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी तो 1 ठेवायचा आहे, कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग एरिया दिलेला आहे 500 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याला मीटरमध्ये करा, म्हणजे मीटरमध्ये करत असताना 500 इंटू 10⁻4 सेंटीमीटर स्क्वेअर होईल. डिस्टन्स पण सुद्धा MM मध्ये दिलेला आहे, त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्जन 10⁻³ मीटर होईल. मग सर्व व्हॅल्यू कन्व्हर्जन केलेल्या सर्व व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या असता, म्हणजेच 8.854 इंटू 10⁻12 इंटू 500 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय 0.5 इंटू 10⁻³ केल्यानंतर आपल्याला 8.854 इंटू 10⁻10 फॅरड मिळेल. परंतु याला पिकोफॅरडमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, म्हणजेच 10⁻12 घात करायचं असेल, तर अजून पॉईंटच्या पुढील 2 घरे डावीकडे सरकवल्यानंतर काय होईल 885.4 पिकोफॅरड. पिको म्हणजेच काय 10⁻12. स्टेप 2 फाइंड चार्ज. आता चार्ज कसा फाइंड आउट करणार. क्यू चार्ज, क्यू म्हणजे चार्ज फाइंड आउट करायचा आहे. आपण कॅपॅसिटन्स C तर कॅल्क्युलेट केला, मग त्याला व्होल्टेज Vने गुणल्यानंतर आपल्याला चार्ज मिळेल. म्हणून चार्जचा फॉर्म्युला काय तयार होईल Q इक्वल्स टू C इंटू V. 885 म्हणजे 885.4 इंटू 10⁻12 ही कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू झाली, इंटू 500 हे व्होल्टेज झालं. यांचा गुणाकार केला असता आपल्याला काय मिळेल 4.427 इंटू 10⁻7 कुलम और 0.4427 मायक्रो कुलम एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सिलेबस टॉपिक 3.4 जो आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्यात त्या पुन्हा एकदा रिवाइज करूयात. सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर आपण पाहिलात. कॅपॅसिटर म्हणजे काय, 2 पॅरलल प्लेट असतात, मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल असतो. ओके, ठीक आहे. फिक्स्ड कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटरचा सिम्बॉल. त्याचबरोबर 3.3.1 कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स म्हणजे काय तो पाहिला. ओके, त्याचबरोबर 3.3.2 रिलेशन बिटवीन चार्ज अँड अप्लाइड व्होल्टेज. चार्ज आणि अप्लाइड व्होल्टेज Q इक्वल्स टू CV हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. एकतर चार्ज फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला C म्हणजेच कॅपॅसिटन्स C फाइंड आउट करावा लागेल. मग Cचा फॉर्म्युला काय एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन R इंटू A डिवायडेड बाय D हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे. 3.3.3 कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर युनिफॉर्म डायलेक्ट्रिक मीडियम. ओके, युनिफॉर्म डायलेक्ट्रिक मीडियम असताना कॅपॅसिटन्स आपण C हा फॉर्म्युला मिळवला एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन R इंटू A डिवायडेड बाय D फॅरड. ओके, त्याचबरोबर पार्शली मीडियम जर असेल डायलेक्ट्रिक मटेरियल तर त्याचा कॅपॅसिटर जो आहे तो सिरीज कॅपॅसिटरसारखाच बिहेव होईल. म्हणून सिरीज कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा टोटल कॅपॅसिटन्स C1 आणि C2च्या बेरजेचा असेल. मग त्याची व्हॅल्यू काय असणार आपल्याकडे, तर इथं पहा एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R इंटू A डिवायडेड बाय एप्सिलॉन R D2 प्लस D1 हा सुद्धा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. एक्सप्रेशन नंबर 3.3.13 आपण 2-3 एक्झाम्पल पाहिलेत. 3.3.2 3.3.3 दोनच एक्झाम्पल पाहिलेत. ओके, अधिक एक्झाम्पल पुस्तकातून बुकमधून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सिलेबस टॉपिक 3.4 जो आहे कॅपॅसिटर्स इन सिरीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.